नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की हर्षवर्धन मुक्ताच्या क्लिनिकमध्ये गेलेला असतो आणि तो मुक्ताला म्हणत असतो की सावनीने एवढे कांड करून देखील सागर तिलाच प्रोटेक्ट करतो. मुक्ता म्हणते की इतकं जास्त बोलण्याचे खूप पैसे मिळतात का हो तुम्हाला? एकच मुद्दा असतो पण तो केवढ्या शब्दांमध्ये मांडत असतात तुम्ही. हर्षवर्धन म्हणतो की मी इतकं सगळं बोलतो याची तुम्हाला लगेच किंमत कळाली आणि म्हणतो की तुम्हाला देखील इंटरेस्ट वाटेल मी काय बोलतो यामध्ये. मी म्हणत असतो की मी तुमच्याकडे तुमची मदत करण्यासाठी का आलो माहिती नाही. सागर सावनीकडे उठसूट जात असतो याचंही मला काही माहिती नाही आणि इतकं सगळं होऊन देखील तो सावनीशी रॉयल का आहे? सावनीने इतके मोठे कांड केले आहे तरी देखील तो तिला प्रोटेक्ट का करतो? त्यावर मुक्ता म्हणते हा सारखा प्रोटेक्ट शब्द का वापरताय? आणि मुक्ता म्हणते एक्झॅक्टली सागर सावनीला कुठल्या गोष्टीपासून प्रोटेक्ट करतोय? कायदा, पोलीस, तुमचा राग, तिरस्कार या सगळ्या गोष्टींपासून वाचवतोय तो तिला. ती नखरे करते आणि त्याला पडते. वेडा झाला आहे सागर तुमचा. त्यावर मुक्ता म्हणते की इनफ. आणि सागर सावनीला का मदत करताय हे तुम्हाला जर नीट सांगायचं नसेल तर आपण इथेच थांबूयात. मुक्ता म्हणते ॲक्च्युली तुम्ही नाहीच ऐकणार, मी सिक्युरिटी गार्डला बोलवते आणि ती फोन लावायला लागते. हर्षवर्धन लगेच तिला अडवतो आणि तिला म्हणतो की सागरला माहिती आहे तुमच्या आईचा ॲक्सिडेंट कोणी केला आहे ते. त्यावर मुक्ता म्हणते काही बोलताय तुम्ही. हर्षवर्धन म्हणतो मी बरोबरच बोलतोय, सागरला हे सगळं माहिती आहे आणि ते तुम्हाला त्यांनी सांगितलेलं नाहीये. आणि हर्षवर्धन म्हणतो आता कुठे गेला तुमचा विश्वास? हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकून मुक्ता खूप डिस्टर्ब होते आणि हर्षवर्धन म्हणतो की यस, तुमच्या मनात आता जो विचार येतोय ना तो एकदम परफेक्ट आहे. आणि हर्षवर्धन म्हणतो तुमचा आईचा ॲक्सिडेंट घडून आणणारी व्यक्ती एक स्त्री होती आणि त्या स्त्रीचं नाव. लगेच मुक्ता म्हणते की सावनी. वर हर्षवर्धन हसतो आणि म्हणतो की सही जवाब. आणि हर्षवर्धन म्हणतो सावनीमुळे तुमच्या आईचा ॲक्सिडेंट झाला आणि तिलाच वाचवण्यासाठी सागर प्रयत्न करतोय. दुसरीकडे सावनीने दिलेल्या ड्रिंकमुळे सागरला चक्कर येत असते आणि सागरला काहीच समजत नसते काय चाललं आहे ते आणि तो म्हणत असतो की यात काय टाकलं आहे. त्यावर सावनी म्हणते यात काय टाकलेलं आहे हे मला नाही माहिती, ते आदित्यलाच विचारावं लागेल, त्यानेच बनवलं होतं हे ड्रिंक. सागर म्हणतो की आदित्य कुठे आहे आणि आदित्यला आवाज देत असतो पण त्याची हालत खूप बेकार झालेली असते. सावनी म्हणत असते एवढी काय घाई आहे, आदित्यला यायला अजून वेळ आहे, तोपर्यंत मी आहे की. माझ्याशी गप्पा मार. आणि त्याला जोरात सोप्यावरती ढकलून देते आणि सागर त्या सोप्यावरती पडतो. त्याला काही समजत नसतं. दुसरीकडे हर्षवर्धनला मुक्ता म्हणत असते की काय पुरावे आहे तुमच्याकडे? त्यावर हर्षवर्धन म्हणतो पुरावे तर इतके दिवस तुमच्या समोरच होते पण ते तुम्हाला समजले नाही. मुक्ताला म्हणतो तुम्ही शांतपणे विचार करा, गेल्या काही दिवसांपासून तुमचा सागर सारखा सावनी का करत असेल बरं? आणि ती तिथे असते तो नेमकं तिथंच का असतो आणि आत्ताच त्या दोघांना एकमेकांबरोबर वेळ का घालावा वाटतो? त्या म्हणते 1 मिनिट, एकतर ते सावनी बरोबर वेळ घालवण्यासाठी नाही, ते आदित्यसाठी वेळ घालवण्यासाठी जात. हर्षवर्धन म्हणतो की मग तुम्ही सांगताय तो प्रकाश त्यांच्या डोक्यामध्ये आत्ताच का पडला? हर्षवर्धन म्हणतो आदित्यचं फक्त नाव पुढं केलं जाते आणि पाणी दुसरीकडेच मुरतंय आणि मी हे आत्ता सिद्ध करू शकतो. आणि म्हणतो की आत्ता देखील सागर सावनी बरोबरच आहे. हर्षवर्धनला मुक्ता म्हणते मीच त्यांना तिथे पाठवलं आहे आदित्य बरोबर वेळ घालवण्यासाठी. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की चला तुम्ही माझ्या बरोबर बघूयात आपण सागर सावनी बरोबर वेळ घालवतोय की आदित्य बरोबर. आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर सरळ तुम्ही तुमच्या सागरला फोन करा आणि त्याला विचारा तुम्ही कोणाबरोबर वेळ घालवताय ते. मग तुम्हाला लगेच कळेल कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. आणि हर्षवर्धन म्हणत असतो सत्य हेच आहे की तिने तुमच्या आईची साथ दिली नाही, तुमची साथ दिली नाही, त्याने सावनीची साथ दिली आणि सावनीला पाठीशी घातलं आहे. आणि तुम्ही त्याच्यावर इतकं प्रेम केलं ना, पण त्याच्यावर वेळ आली ना त्याने पहिल्या प्रेमाला चूज केलं. आणि म्हणत असतो तो आत्ता सुद्धा तिथेच आहे. मी तुम्हाला फक्त इतकंच सांगतोय तुम्ही माझ्या बरोबर चला आणि मी काय सांगतो ते बरोबर आहे की नाही ते पहा. पण नाही, तुमचा पायच निघत नाही तुमच्या केबिन मधनं, कारण तुमच्या डोळ्यावर सागरच्या प्रेमाची पट्टी आहे आणि त्या पट्टीच्या पलीकडे
काय खरं आहे आणि काय खोटं हे तुम्हाला जाणूनच घ्यायचं नाही. सत्य पचवण्याची ताकदच नाहीये तुमच्यामध्ये, कारण सत्याचा तुम्हाला त्रास होईल. मुक्ता म्हणते, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी तिथे येणार नाही, कारण तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करण्यासाठी मी तिथे येणार आता. मुक्ता हर्षवर्धन बरोबर जाते. दुसरीकडे सावनी सागरला म्हणत असते की आज मी तुला सोडणार नाही. आज फक्त तू आणि मी आणि आपल्या जुन्या आठवणी. आणि मुक्ता सावनीच्या घरासमोर येते आणि गाडीतनं खाली उतरते आणि घरामध्ये सावनी साडी घालून सागर समोर येत असते आणि मनातच म्हणत असते, आतापर्यंत जे झालं ना तो फक्त ट्रेलर होता आणि आत्ता खरा पिक्चर होईल सुरू. सागर आणि म्हणते की आता माझा ऑडियन्स येईनच इतक्यात मुक्ता डार्लिंग. आणि हा सगळा प्लॅन सावनी आणि हर्षनी मिळून केलेला असतो. दुसरीकडे सावनी सागर जवळ जाते आणि सागरला जवळ घेत आणि सागरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात मुक्ता दरवाजामध्ये येते आणि मुक्ता हे सगळं दृश्य बघत असते आणि मुक्ता जोराने ओरडते सावनी. आणि हर्षवर्धन देखील मुक्ताच्या मागं येत असतो. सावनी लगेच उठते. सागरला मात्र काहीच सुचत नसतं, सागरला काहीच कळत नसतं. मुक्ता तिथे जाते आणि सागरकडे बघत असते. मुक्ताला सागरची हालत बघवत नसते. मुक्ताचं लक्ष त्या ड्रिंकच्या ग्लासकडे जातं. हर्षवर्धन सावनीला म्हणतो की आदित्य कुठे आहे. सावनी म्हणते की आदित्य तर बाहेर गेला ना. हर्षवर्धन म्हणतो, बघितलं ना मुक्ता, आता तरी कळलं ना. ह्या आदित्यच्या नावाखाली सागर इथे येतो माझ्या घरी आणि हे थेर करतो. आता तरी बसला का तुझा विश्वास. सावनी म्हणते की मी तरी काय करणार, अलीकडे आदित्य नसतानाच सागर घरी येऊन बसतो. म्हणत असते, एक मिनिट, तू अशी माझ्याकडे रागाने का बघतीयेस. यात मी काय करू शकते. कदाचित सागर माझ्यामध्ये त्याची जुनी सावनी शोधतोय बहुतेक, किंवा जे तुझ्याकडनं मिळत नाही तेच प्रेम शोधत तो इथे येत असावा. आणि मुक्ता जोरात एक कानाखाली वाजवते सावनीची आणि म्हणते की प्रेम हा पवित्र शब्द उच्चारायची लायकी नाहीये तुझी. तुम्ही मला सांगणार की माझा नवरा इथे का आला आहे. जी बाई आपल्या मुलाचा वापर आपला सूट घेण्यासाठी करते, जी बाई आपल्या नात्यांचा वापर करते, मुळात जी बाई नाती वापरते स्वतःच्या स्वार्थासाठी, त्या बाईने मला नाही सांगायचं की माझा नवरा इथे का आला आहे. आणि हेच सांगण्यासाठी तुम्ही यांना पाठवलं माझ्याकडे. सिरियसली मी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल असं वाटलं का तुम्हाला. मुळात आयुष्यात काय करायचं, कशावर विश्वास ठेवायचा, कशावर विश्वास ठेवायचं नाही हे मला कळतं. आणि मला असं वाटतंय की तुमचा ना बेसिक गोष्टी कळण्याचाच काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे. आत्ता लक्षात आलं माझ्या. मी सई आणि सागर एकत्र राहतो आणि सागर आणि आदित्य मधला दुरावा देखील मिटला आहे. हे सहन झालं नसेल तुम्हाला, म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाचं नाव वापर आणि माझ्या नवऱ्याला इथे बोलावून घेतलं. पण आदित्य तर आता घरात नाहीच आहे आणि हे जे काही रिकामे ग्लास दिसताय ना त्यावरून अंदाज येतो त्या ग्लासामध्ये काहीतरी घालून दिलंयत ना प्यायला, त्याच्यामुळे त्यांची ही अवस्था झाली. बरं, याची निरोप देखील धाडले आपण. आणि मुक्त सावनीला म्हणते, एक नंबरची निर्लज्ज आणि मूर्ख बाई आहेस. आणि तुम्हाला खरंच असं वाटतं तुमच्या या सगळ्या वागण्यावरून माझा नवऱ्यावरचा विश्वास संपेल. मुळात त्याची इमेज डाऊन करायची आहे. अरे त्या माणसाने ना तुमच्यावर प्रेम केलं होतं आणि ते निभावलं सुद्धा. आणि जेव्हा ते वर्क होत नाही ना तेव्हा तुमच्या इमेजला धक्का न देता सागर त्यातनं बाहेर आले. पण तुम्ही तर अजूकच चिप थरार चालला आहेत. मुक्ता म्हणत असते, सागरच्या बाबतीत इतके घाणेरडे विचार करताना लाज नाही वाटली का हो. काय म्हणालात तुम्ही. सागरला माझ्याकडनं जे मिळत नाही ते प्रेम तुमच्याकडे शोधायला आले. आणि म्हणते की फॅक्ट काय आहे माहिती आहे का, तुमच्याकडून जी साथ आधार मिळाला नाही ना त्या साथीसाठी आणि आधारासाठी ते माझ्याकडे आलेले आहे. जो घाव दिला आहे ना तुम्ही त्यांना, तो घाव माझ्याकडे येऊन भरून निघाला आहे त्यांचा. तुम्हाला काय वाटलं, हा दरवाजा उघडा ठेवून तुम्हाला जे काय दाखवायचं तेच मला दिसेल असं वाटलं का तुम्हाला. बिंडोक वाटले का तुम्हाला. तुमचे ह्या सगळ्या फुटकळ कारस्थानामुळे माझा सागरवरचा विश्वास डगमगेल असं वाटलं का तुम्हाला. कधीच होणार नाही असं. आणि सावनीचा हात ओढून तिला बाजूला ढकलते मुक्ता आणि सागर जवळ जाते आणि सागरला म्हणते, सागर काय होतंय, उठा. सागर मात्र उठत नसतो. त्यानंतर मुक्ता सागरच्या चेहऱ्यावर पाणी मारते आणि सागर म्हणत असतो, मी तुमच्यापासून काहीतरी लपवलं आहे आणि मी तुम्हाला ते सगळं खरं खरं सांगतो. मुक्ता म्हणते, हो हो घरी चला आधी तुम्ही. सागरला मात्र नीट उभा देखील राहता येत नसतं. मुक्ता म्हणत असते, तुम्ही कुणी इथे
काही कारण सांगून जरी बोलवलं असलं ना तरी माझा आणि माझ्या फॅमिलीचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. सागर म्हणत असतो, मी लपवलेलं सगळं खरं सांगतो तुम्हाला. त्यावर मुक्ता म्हणते, सागर आधी आपण घरी जाऊयात आणि तसंही आपण थांबावं अशी जागाच नाही ही. मुक्ता सावनील म्हणत असते, तुम्ही मोडलेलं नातं, तुम्ही मोडलेलं मन, तुम्ही मोडलेलं कुटुंब हे जुळायसाठी मी आहे सागर बरोबर. आजपर्यंत फक्त मोडतच आलात आणि त्यानंतर मुक्ता दोघांनाही म्हणते की पण तुम्ही दोघेही एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या बायकोचा तिच्या नवऱ्यावरचा विश्वास तुम्ही नाही मोडू शकत. पुढील भागात आपण बघणार आहोत की सागरला मुक्ता घरी घेऊन जाते. नंतर मुक्ता सागरला म्हणते, हर्षवर्धननी सांगितलेली गोष्ट खरी नाहीये ना? सागर म्हणतो, नाही, खरं तर ऍक्सिडेंट आदित्यकडनं झाला आहे. आणि मुक्ता म्हणते की आदित्यच्या हातून जी चूक झाली आहे ती गुन्हा म्हणून घेण्या इतकी मोठी आहे, हे कळतंय ना तुम्हाला? आणि त्यानंतर सागर गोखलेंच्या घरी गेल्यानंतर देखील माधवीला सगळं खरं काय ते सांगतो. बघूयात पुढील भागामध्ये काय होणार ते. आदित्यला शिक्षा मिळणार की नाही? पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.